विविध जिल्ह्यातल्या घडामोडींचा हा वेगवान आढावा या ठिकाणी पूर्ण झाला आणि आता आपण काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर आहेत आणि यासाठी त्यांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी घेतली जाते। मोदींच्या दौऱ्यावेळी संपूर्ण अयोध्येमध्ये बंदोबस्त असणार आहे आणि सुरक्षेबाबत विविध गोष्टींचा आढावा आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुद्धा घेण्यात आलेला आहे। पंतप्रधान मोदी हे काही तासांमध्ये अयोध्येमध्ये पोहोचणार आहेत आणि आता आपण पाहतोय त्यांच्या ताफ्याची जी रिहर्सल आहे ती या ठिकाणी केली जाते। त्यांचा दौरा कशा पद्धतीने असणार आहे, त्यासाठीची जी यंत्रणा आहे ती कशा पद्धतीने सक्षम आहे याचीच खरं तर ही एक टेस्ट म्हणावी लागेल, चाचणी म्हणावी लागेल। जवळपास 40 पेक्षा जास्त गाड्या पंतप्रधान मोदींच्या या ताफ्यामध्ये असणार आहेत। सध्या या गाड्यांमध्ये कुणीही अधिकारी नाहीत, फक्त आपल्याला जे चालक आहेत तेच दिसत आहेत आणि अयोध्या विमानतळावर उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासाठी अयोध्येमध्ये म्हणजेच जवळपास हनुमानगढी किंवा मुख्य राम मंदिर जे आहे तिथं बसून अवघ्या काही मीटर अंतरावर हे रेल्वे स्टेशन आहे आणि त्यामुळेच याच मार्गावरून उद्या पंतप्रधान मोदींच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो येणार आहे। त्यामुळं त्यांची जी एसपीची सिक्युरिटी असेल किंवा इतर जी त्यांची सगळी जी सिक्युरिटी आहे त्या सगळ्याबाबतची जी चाचणी आहे ती सध्या केली जाते। रस्त्यांवर आत्ता थांबायला दिलेला आहे काही लोकांना, मात्र ज्यावेळा उद्या ताफा येईल पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा त्यावेळा कुणालाही परवानगी नसणार आहे। बॅरिकेडिंग अनेक ठिकाणी केलं आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या संपूर्ण दौऱ्यामध्ये याची काळजी उत्तर प्रदेश पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या।